नागपंचमी ना आई वडीलच विकत घेऊन द्या. तुझी पहिली नागपंचमी आहे, छान सेलिब्रेट करत असणार. भेटलं काय हो? आणली आता काय करणार. जवळ आम्ही आळंदी मोशीमधनं निघालो ना तेव्हापासून खिचडी शोधतोय. मला साबुदाणा वडा घ्यायचा होता, खायचा होता, तर काही भेटलाच नाही. आणि तिथून आता कुठल्या लोकेशनला आलोय आहो? आपण आता विश्रांतवाडीत आलोय. आणि फायनली इथे आल्यावर आम्हाला एका ठिकाणी जिथे जाईल ना तिथे म्हणायची आत्ताच संपली. आज खूप ऑर्डर होत्या, संपून गेली. आणि यांना खूप वाईट वाटत होतं की मला उपवास आहे, मी सकाळपासून फक्त ड्रायफ्रुट्सवर मी काहीच खाल्लेलं नाही, म्हणून त्यांना खूप जास्त वाईट वाटत होतं. जिथे पण म्हणजे आता मी चालली आहे शूटला, जिथे जाईन तिथे आम्ही थांबवत होतो. म्हणजे हे थांबवत होती की इथे भेटती का, तिथे भेटती का, भेटत नव्हती तर वाईट वाटत होतं. आणि आता भेटली तर एवढा आनंद झाला. आता भेटली बाबा एकदाची, बरं झालं. मी विचार करते कुठे गेले एवढी खिचडी खायला बसली आणि यांना शोधते केव्हाची, आत्ताच येतील मगच येतील. काय आहे त्याच्यामध्ये? साबुदाणा वडा खायचा होता ना, भेट नव्हता नेमकं. हे घेतलं ना खिचडी, त्यानंतर पुढे आल्यावर दिसला मला तिथे साबुदाणा वडा, गेलो आणायला. तुमच्यासाठी काय आणलं? हा नाही वडा आणलाय. तुमच्यासाठी वडा आणला? नाही वडे दिले त्यांनी, 4 वडे आहेत. हा मग तुम्ही पण आता उपवास नाहीये पण हे खायचं तुम्ही, ओके? बॉस तर मी दररोज किती हेवी मेकअप मध्ये असते आणि मला मेकअप किती जास्त आवडते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि तरी सुद्धा माझी स्किन डॅमेज कशी होत नाही हा बऱ्याच जणांचा प्रश्न आहे. पण असं नाही आहे फक्त मेकअपमुळे स्किन डॅमेज होते, तर बाहेरचं बदलतं हवामान, पोल्युशन, हार्मोनल चेंजेस ह्याच्यामुळे सुद्धा स्किनला खूप जास्त प्रॉब्लेम होतात. आणि त्यासाठी स्किन केअर ही खूप जास्त महत्त्वाचं आहे. त्यासाठीच मी क्युअर स्किनचं ही किट ऑर्डर केलेलं आहे. त्यामध्ये 5 प्रोडक्ट आलेले, फेस वॉश, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन, मास्क आणि ब्राईटनिंग क्रीम. तर हे मी जवळजवळ 1 महिना झाला वापरते. तर हे वापरायला लागल्यानंतर एक 2-3 आठवड्यांमध्ये आपल्याला रिझल्ट यायला लागतो. आणि मला तर खूप छान असा रिझल्ट आलाय. तर तुम्हाला सुद्धा क्युअर स्किनचं स्किन केअर रुटीन ट्राय करायचं असेल तर प्ले स्टोअरला जाऊन क्युअर स्किन हे ॲप डाउनलोड करा. ॲपमध्ये गेल्यानंतर ना तिथे 2 ऑप्शन येतात, स्किन केअर आणि हेअर केअर. तर त्यामध्ये मला स्किन केअरचा प्रॉब्लेम होता म्हणून मी स्किन केअर हा ऑप्शन चॉईस केले. तर तिथे मोबाईल नंबर टाकायचा आहे, रजिस्टर करायचा आहे, नंतर OTP येईल, OTP टाकायचा आहे, जेंडर टाकायचं, एज टाकायचं. त्यानंतर आपल्याला स्किनच्या रिलेटेड काय प्रॉब्लेम आहे जसं की डार्क स्पॉट, डार्क सर्कल, पिगमेंटेशन, जे काय प्रॉब्लेम असेल ते सिलेक्ट करायचे. तर त्यानंतर एक चार्ट ओपन होतो जो की डर्माटॉलॉजी सोबत असतो. तिथे ते आपल्याला क्वेश्चन करतात जसे की मला डार्क स्पॉट होते आणि मी कुठल्या मेडिसिन यूज करते किंवा कुठले प्रोडक्ट यूज करते, असे ते 1 बाय 1 क्वेश्चन आपल्याला विचारतात. त्यानंतर आपल्याला त्यांना क्वेश्चनचा आन्सर द्यायचं असतं. 1 बाय 1 क्वेश्चनचा आन्सर दिल्यानंतर आपला फ्रंट फोटो आणि साईड फोटो क्लिक करून AI फोटो डिटेक्ट केला जातो. त्यानंतर आपल्या फोटोवरनं आपल्या स्किनचं अनालिसिस केलं जातं. त्यानंतर आपल्या फोटोवरनं आणि क्वेश्चन आन्सरवरनं डर्माटॉलॉजी एक रिपोर्ट जनरेट करतं आणि त्या रिपोर्टचा स्टडी केला जातो. आणि त्यानंतर आपल्यासाठी एक कस्टमाइज किट क्रिएट केली जाते, तयार केली जाते. आणि ही माझी ती किट आहे जी की 2200 रुपयाची आहे. तर तुम्ही सुद्धा तुमच्या स्किन केअरसाठी ही किट ऑर्डर करा. त्यासाठी माझा प्रतीक्षा 100 हा प्रोमो कोड यूज करा आणि तुमचे 100 रुपये सेव्ह करा. हे बघा मी आले आहे शॉपमध्ये. इकडे आपलं श्रीकृष्ण फॅशन होलसेल साडी डेपो, 1 रुपयात साडी भेटणार आहे, लवकर या. तर बघा मी तुम्हाला आल्याला दाखवलेलं, त्याच्यानंतर आतमध्ये आल्यावर शूट घ्यायचं विसरले. माझं पर्सनली शूट घ्यायचं विसरले कारण माझं शॉपमधलं शूट चालू होतं. आले होते 2 वाजता, आता 6:30 वाजले. त्यात उपवास आहे, सकाळी एकदाच खाल्लंय मी, तुम्हाला दाखवलं ना त्यावेळेसच खाल्लंय. आणि आता मला भूक पण नाही, काय माहिती काय झालंय, भूक मोड व्हायला लागली. मी इतकी चहा प्यायला लागली ना, आधी मी कधीच चहा पित नव्हते, आता मी ना सारखी चहा पिते, कॉफी नाही तर चहा पित राहते ज्यावेळेस शूट चालू असेल त्यावेळेस. आणि आता मला त्याची सवय लागली, भूकच लागत नाहीये. तर मला हे सांगायचंय की खूप सुंदर साड्या ना आपल्या शॉपमध्ये, छान साड्या बघ, एकदम भारी साड्या ना ऑफरमध्ये काढल्यात. रक्षाबंधनची ऑफर चालू आहे, त्याचं शूट आज होतं. तर आज आहे नागपंचमी आणि त्याचं मला सगळे आल्यापासून शॉपमध्ये आल्यापासून विचारतायत तुझी पहिली नागपंचमी, तू आज इकडे कशी काय, तुला सेलिब्रेट नाही करायची का? मी म्हटलं तुम्ही कसे कामाला आले तसेच मी पण आले. पण ते म्हणतात तुझी पहिली आहे आमची पहिली नाही. तेव्हा म्हटलं अरे हा पण काय करणार, आता जाऊ द्या, मी म्हणजे काम महत्वाचं आहे. आणि त्यापेक्षा जास्त काय कशी सेलिब्रेट करू, मला ना वारूळ माहितीये कुठे, कारण मी जिथे राहायला गेले तिथे मला नाही माहिती अजून कुठे वारूळ आहे ते. आणि झोका कुठे बांधणार, कारण गावी ना आमच्याकडे नागपंचमीला झोका बांधायचे, इथे कुठे बांधणार. आणि त्यातल्या त्यात आपलं घर, अजून मी देवघर घेतलेलं नाहीये ना, घरात स्वयंपाक करायचा आहे ना, पूजा ना, काहीच नाही, ते पण काही करू शकत नव्हती. आणि त्याच्यामुळे मी काहीच केलेलं नाही. रक्षाबंधन आपलं नागपंचमीचं स्पेशल असं काही केलेलं नाही. आता सगळे विचारतील की एवढं डिटेल्समध्ये का सांगते, तर लगेच दुसऱ्या दिवशी कमेंट्स येतात, दीदी तुझा तो ब्लॉग पोस्ट कर नागपंचमीचा. तर बऱ्याच जणांना माहितीये की माझे पहिलेच आहे नाही, ते लगेच कमेंट करतात
तर नाही, मी काही सेलिब्रेट नाही केलं, म्हणून माझा काही उद्या ब्लॉग येणार नाही नागपंचमीचा असं स्पेशल काही. तर चला, अजून भरपूर शूट राहिलंय, तेवढं शूट करते आणि मग जाईल घरी. काय बोलले कुणाल? म्हणलं नागपंचमीला साडी घे, कुठली घेऊ? वाटेल ती दरवेळेसप्रमाणे जी आवडेल ती घ्यायची. पण तुमची चॉईस असते ना प्रत्येक वेळी माझ्यासाठी साडींची. आधी चॉईस कर, नंतर मी चॉईस करतो. बरं का, म्हणजे आठवलं तुम्हाला मला साडी घ्यायची आहे? मला आला सकाळपासून थोडं डोकं. किती खोटं बोलतायत मला. मी ना म्हटलेली आज मी नाही आणलं दुकानात आहे ना, तोपर्यंत मी यांना आठवण नाही करून देणार की मला साडी घ्यायची. मी घरी जाऊन डायरेक्ट भांडणार की मला साडी नाही घेतली म्हणून. पण बोलले की तुला कोणती साडी घ्यायची ती घे, नाहीतर आज यांचं काही खरं नव्हतं. एकतर सकाळपासून जीव काढते एवढा, अक्षरशः मला आता चक्कर यायला लागली आहे. आणि म्हटलं आता मला जर साडी नाही घेतली ना त्यांच्याकडे बघतेस. पण बोलले आवडली का साडी? हा, मस्त. पहिल्यांदा वेगळा कलर घेतलाय. आणि इकडे बघायचं का, मान्सून ऑफर चालू आहे आणि मी विसरले की मान्सून ऑफर चालू झालेली, कारण रक्षाबंधनमुळे. आणि कुठे गेलं? हां, इकडे अजून दाखवते बरं का. इकडे पण ही मी आहे, हिला ओळखा, ही मी आहे. बापरे, बाहेर पण सगळं बंद झालंय बघा. पूर्ण आजचा दिवस, नागपंचमीचा दिवस इकडेच गेलाय माझा शूटमध्ये. तर मला ते दाखवायचं होतं. ही सुद्धा प्रतीक्षाच आहे. तर ना माझे काय झालंय, खूप दिवस झाले आता इकडे तिकडे फिरून फिरून सगळे पेटीकोट हरून गेले. तर माझ्याकडे थोडेसेच राहिले, म्हणून म्हटलं का सगळ्या कलरचे थोडे थोडे घ्यावेत. मला जास्त नाही, 7-8 कलर घेतले ते. चलो, खूप झालं आता शॉपिंग केली आज. चलो दाखवते काय काय शॉपिंग केली, घरी जाऊन दाखवते. आता मी आमच्या नंदेच्या घरी आले, आमच्या नाही माझ्या. तर मी आता घरी आले आणि ही माझी आजची शॉपिंग आपल्या शॉपमधनं घेतलेली. एवढ्या सगळ्या साड्या आहेत, साड्या दाखवते. पण त्याआधी ना माझं हे पार्सल दाखवते. हे मी याच्यात इथे खाली पार्सल येऊन थांबलं होतं गेटला. तर चलो, आज ना सुरी वापरायची ना कैची वापरायची आहे. हाताने जेवढं निघेल तेवढं काढते. असं हे झालंय ना, आतमध्ये गेट दाबलाय ना, तर त्याच्यामुळे ते निघत नाहीये. हो बोलले की मी काढतो. अरे म्हणजे माझ्यात ताकद नाहीये. प्लीज ओपन करा, मला बघायचंय कसं आहे ते. आणल्या तोडून टाकता की काय? मी माझ्या आऊंना फोटो दाखवलेला की मला ना असं वाला स्टँड हवंय. लगेच ऑर्डर केलं. हे कसं बघा, आता तुम्ही बघितलं सुरुवातीला छोटीशी जागा घेता, त्याच्यामुळे मग माझं काम झाल्यानंतर ना मी पटकन कुठे उभे करून ठेवू शकते आणि ते कळून पण येणार नाही, असं छान वाटेल. ते वरती छोट्या कपड्यांसाठी आहे. ओके. अरे कसलं भारी आहे. ओके. आणि ना अजून एक पार्सल आणलंय. माहिती आहे, माझ्या नंदेने मला ना छान असं जेवण दिलं. आता मी गेलेली ना, त्यांनी पुरणपोळी वगैरे सगळं जेवण बनवलेलं. आणि निघताना मी निघाली तर मला बोलतात मग पोळी वगैरे घेऊन जाती का? मग म्हटलं हां ठीक आहे, कारण इथे स्वयंपाक बनवायचा नाही ना, त्यांना पण माहिती आहे. तर ते बोलले की मग डबा घेऊन जा. त्यांनी मला माहिती आहे सार, भात, पुरणपोळी, कुणाला पुरणपोळी खात नाही म्हणून त्यांच्यासाठी चपाती असं सगळं दिलंय. आणि अशी माझी नणंद आहे. आता मी माझी शॉपिंग दाखवते बरं का. खूप सुंदर सुंदर साड्या मी घेतल्यात. हे बघा, ही साडी ना मला माझ्या लग्नाचा जो विधीचा जो ब्लाऊज आहे ना, म्हणजे साडी आहे ना, सेम त्या कलरची आहे. तर तो ब्लाऊज पूर्ण वर्क केलेला आहे, पण ती 9वारी साडी आहे. मग त्याच्यावर कधीतरी 6वारी साडी घालण्यासाठी मी ही 6वारी साडी घेऊन आली आहे. तर कलांजली साडी आहे. इकडे पार्सल आहे. खूप नाही का, म्हणजे याच्यामध्ये ना एवढ्या साड्या आणलेल्या दिसत आहेत ना, तर या साड्या ना आहोंच्या आता रक्षाबंधन येत आहे ना, मग त्यांना त्यांच्या बहिणीला द्याव्या लागतात ना, म्हणून मग आणलेल्या आहेत. सो या सगळ्या साड्या आहोंसाठी आहे. आणि ही माझी आता श्रावण स्पेशल व्हाईट साडी आणली आहे.
खूप सुंदर येलो कलरचा ब्लाऊज पीस आहे. पूर्ण व्हाईट साडी आहे, सूर्यफूल आहे त्या साडीवर आणि लेस अशी येलो कलरची आहे. त्यानंतर माझी मी बोलले ना पेटीकोट संपले होते सगळे, संपले नाही पण दीदी त्यांच्याकडे आहेत ना आणि त्यांना लागतात, तर म्हटलं जाऊ दे आता तिकडचे आहे ते तिकडेच ठेवते. माझ्यासाठी थोडी नवीन घेऊन आले, म्हणजे असं नाही आहे ते पण नवीनच होते, मी आत्ताच घेतलेले. बघा खूप सुंदर घेतली आहे. दरवेळी ना ते ही पण त्यांच्या चॉईसची घेतली आहे, पण आधी मला ते बोलले की ह्यावेळी तू तुझ्या चॉईसने घे, तुला जे हवी ती. म्हणजे अशी पण मी चॉईस करत असते, मला आवडली तरच मी हो बोलते. पण माझं असं असतं की ह्यांना पण आवडली पाहिजे. आणि ह्यांना काय झालं, मी काठपदर साड्या घालून घालून मी त्यांना असं वाटतं की मी पार्टीवेअर साडी नेसावी. किती सुंदर, इतकी छान आहे ना, हे बघा खूप छान आहे, पूर्ण अशी भरलेली आहे. मी तुम्हाला कधीतरी नेसून दाखवेल. तर ही माझ्या आहुंनी मला नागपंचमीला साडी घेतली आहे. असा पहिला सण आहे ना, पहिला नाही पहिली नागपंचमी आहे ना, तर त्याच्यामुळे. तशी एंगेजमेंट नंतरची पण एक झालेली, पण त्याची पण घेतली. तर आज ना मला खरंच माझ्या मम्मीची खूप जास्त आठवण आली. काय झालं ना, आज नागपंचमी. आता मी एवढ्या वेळ झाला ना, काय मला बोलायला येत नाही आहे, पण आज असं झालं की सगळेजण मला विचारायचे. म्हणजे मी शॉपमध्ये गेली तेव्हा कोणाचा फोन आला की सगळे विचारायचे, आज तुझी पहिली नागपंचमी आहे, छान सेलिब्रेट करत असणार. तसं शॉपमध्ये पण होते ना, तर मला सगळे म्हणायचे पहिली नागपंचमी मग गेली का नाही तू, माहेरी का नाही गेली. तर असं म्हटल्यावर ना मला असं, म्हणजे माहेर म्हटल्यावर आपल्याला कसं ना आपल्या आईचीच आठवण येते. म्हणजे माहेर हा शब्द ना कदाचित आईमुळेच बनलाय की काय, असं मला सारखं फील होत होतं. आज सकाळपासून ना मला तिची म्हणजे खूपच जास्त आठवण येत होती. तरी पण ना मी सकाळी तिचं दर्शन वगैरे घेऊन आणि मग बाहेर निघालेली, म्हणजे शूटला गेलेली. तर मला जाईपर्यंत पण म्हणजे असं नाही, असं सारखं असं मनात दुखत होतं बरं का, की काय माहिती काय झालं मला ना, माहीत नाही काय झालं, पण मला असं सारखं दुखत होतं की सगळ्यांनी मला असं विचारलेलं ना की मग आता जाणार आहे का. मी आता 2 दिवसापूर्वी गावी गेलेली ना, तर तिकडे पण सगळे विचारत होते की रक्षाबंधन आपलं नागपंचमीला आली का, नागपंचमीला आली का. मला तोपर्यंत काही माहीत नव्हतं, पण आज सकाळी पण माझ्या नंदेचा फोन आलेला की भुती देणार आहे, म्हणजे कालच आलेला की तुला साडी वगैरे घ्यायची, भुती वगैरे देणार आहे, तू ये. पण म्हटलं ते कसं असतं ना, भुती घेऊन ना माहेरी जायचं असतं, म्हणजे ते देतात आणि त्याच्यानंतर ना मग आपण ते तिकडनं त्याचं सगळं असं पुरणपोळीचं वगैरे स्वयंपाक बनवून आणायचा असतो. पण मी म्हटलं आता कुठे जाणार आहे मी, कोण करत बसणार आहे एवढं सगळं. मग मी म्हटलं नको, मी शूटला गेली आज. मग म्हणजे ॲक्च्युली मी शूटला उद्या गेली असते तरी चाललं असतं, पण मी म्हटलं नको, मी घरी थांबली तर मग मला वाईट वाटणार वगैरे की मी कुठेच गेली नाही, माझा सण आहे, नागपंचमीचा सण आहे. तर म्हणून मग मी म्हटलं नको, आज शूटला जाते. मग शूटला गेले तर तिकडे जाऊन पण मला सगळ्यांनी असेच प्रश्न विचारले. मला आज ना लय कसं तरी वाटत होतं, मला नाही सांगते ते शब्दात. पण मी म्हणजे माझ्या नंतरची इथं गेलेली ना, तिकडे जेवण वगैरे केलं. तर त्या मला म्हटलं का गं, मी तुला असं असं देणार होते. म्हटलं अहो नाही, जाऊ दे आता. म्हटलं कुठे जाणार आहे. तर त्यांना माझ्या तोंडातून ना पटकन एक शब्द गेला की जाऊ दे आता, मला असं करा तुम्ही ना आई वडीलच विकत घेऊन द्या. म्हणजे मी ते इतकं सहज बोलले ना, तर ते जेवणाच्या आधी झालं. त्याच्यानंतर मी भरपूर वेळ विचार केला आणि निघायच्या वेळी ना माझ्या नंदेने माझ्या हातात असं स्वयंपाकाचा डबा वगैरे सगळा दिला. आणि मग माहीत नाही का, मला ना असं गाडीत बसल्यावर ना मी एकदम शांत झाली. तर मला ना असं एकदम म्हणजे काय झालं असं, मी कोणाला काय सांगू असं बोलत होते, म्हणजे असं आठवत होते. तर मला ना इतकं रडायला आलं ना, म्हणजे मी त्यांना बोलली की म्हणजे खरंच ना, मग तसं ना खरं सांगते बरं का, असं नाही आहे की मला कोणी नाही आहे बरं का, पण आईची खूप जास्त आठवण येते. असं काही वेळी ना आई खूप महत्त्वाची वाटते. अच्छा दररोजच वाटते, आठवण तिची दररोज येते, पण ना असं कधी कधी ना एकदमच असं भरून येतं, वाईट वाटतं की यार आपल्यालाच आई नाही आहे. आणि तसं मला सासरी ना, मला सासरी काही कमी नाही बरं का. माझी नणंद आहे ना, म्हणजे सगळी कमी पुरी करते. म्हणजे मला कोणाचीच गरज नाही आहे. माझ्या सासरच्या इकडे ना माझ्या नंदेमुळे माझ्या नवऱ्यामुळे ना
मला काहीच वाटत नाही, कारण ते दोघंच माझे एवढं लाड करतात ना की मला म्हणजे असं मला गरज नाही वाटत कोणाची. पण कधी कधी ना वाईट वाटतं की आपल्यालाच का नाही आहे. आणि त्यात ना असं म्हणजे मला ना असं वाटतं की आता तर माझे काहीच दिवस नाही आहे, माझ्या डिलिव्हरीमध्ये वगैरे माझं कसं होईल, मला तिथे किती तिची आठवण येईल. आणि हिचा चेहरा ना, हा असा चेहरा आज दिवसभर माझ्या डोळ्यासमोर फिरत होता. म्हणजे कोणी पण मला विचारलं ना, काय गं तुझा पहिला सण तू गेली नाही, की मला ना पटकन तिची आठवण यायची. माहेरी गेली नाही, पटकन तिची आठवण यायची. तशी माझी चुलती आहे बरं का, पण ना ऑलरेडी माझी चुलती खूप जास्त आजारी आहेत, म्हणजे त्यांचा पाय खूप जास्त दुखतोय आणि तिलाच त्यांचं म्हणजे एवढं बघता बघता होत नाही आहे. त्यात मी कालच जाऊन आले गावी, म्हणून मग तरी पण मला ती बोलली कधी येणार आहे आता. मी म्हटलं रक्षाबंधनला येईल. असं नाही आहे, आहेत सगळे, पण आठवणी फक्त आईची येते. म्हणजे ना सगळं असून पण ना काहीच नसल्यासारखं वाटतं. म्हणजे पैसा असून पण काहीच त्या पैशाची व्हॅल्यू राहत नाही ज्यावेळेस आपल्याकडे आई नसते, बाबा नसतो. म्हणजे बाबांपेक्षा पण जास्त आठवण ना आईची येते अशा काही वेळी. आणि असं म्हणतो ना आपण, आईची कमी खरंच कोणी भरून काढू शकत नाही. तर खरंच आईची ही कमी ना कोणीच भरून काढू शकत नाही. आईसारखं आईलाच जमतं आणि आई ती आईच असते ना. मला ना मी मगाशी पण येताना मला मी खूप रडले. म्हणजे मी निघाल्यापासून ना माझ्या घरी येईपर्यंत खूप रडले. म्हणजे ना नवऱ्याने मला खूप समजून सांगितलं, पण मी त्यांना एकच वाक्य बोलले. म्हणजे मी बोलले ना, मला इतकं रडायला येत होतं, मला सुचत नव्हतं मी काय बोलू. मी त्यांना एकच वाक्य बोलली, मला ना एक चांगलं आई आणि एक चांगली सासू व्हायचंय, बस एवढंच. आणि एवढंच की देवाकडे की माझ्यासारखं दुःख कोणालाच देऊ नको.